आलिंगन देईल आणि आतापर्यंत केलेल्या पुण्याचे फळ मी त्यांना मागेल. जाईन केव्हा सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगे. सज्जन हो, फळ ना पूर्णविराम त्याला फळ म्हणतात. जसे वृक्षाचा पूर्णविराम फळामध्ये आहे. तुम्ही कोणते उदाहरण परमार्थमधलं घ्या. धनुबाईंसोबत काही वारकरी जातात धनाश्रीला. पुढे पहा, जिथे पूर्णविराम निश्चित सापडतो त्याला परमार्थ असे म्हणतात. म्हणून फळ हे परमार्थामध्ये आहे, प्रपंचात नाही. विठ्ठल सर्व सुकृताचे पुढून मी नाही, क्षेम मी देईन पांडुरंगी. सज्जन हो, या ठिकाणी जो क्षेम शब्द आलेला आहे हा योगाचा सापेक्ष नाही. क्षेम आणि योग यामध्ये हे अंतर आहे. अप्राप्ती समप्राप्ती योग, प्राप्ती से परिपाल्यम क्षम. अप्राप्त वस्तूची प्राप्ती होणे याला क्षेम म्हणतात, परंतु प्राप्त झालेल्या वस्तूला सांभाळणे याला योग म्हणतात. झालेल्या वस्तूला सांभाळणे याला क्षेम म्हणतात. सज्जन हो, आपल्या भाषेमध्ये उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या भाषेमध्ये लॉटरीचा नंबर लागला हा योग आहे, परंतु ते बक्षीस बसणं याला क्षेम म्हणतात. कठीण योगाहून क्षेम, परंतु या ठिकाणी जो क्षेम शब्द आलेला आहे हा योगाचा सापेक्ष नाही. हा काही तो क्षेम नाही, तर हा आलिंगनवाचक क्षेम आहे. सज्जन हो, आलिंगन देईल, क्षेम देईल म्हणजे आलिंगन देईल.